नेमकी काय किती वाजता ही घटना घडली आणि काय सांगाल? नेमकी वेळ मला आठवणार नाही, पण साधारण 1-1.5 तासाआधी आमचा सगळा दौरा संपला. साधारण 11-11:15च्या आसपास आम्ही सगळे चिचोंडी गावावरून निघालो. शेवटचा जो एक बैठक होती ती घेतली आणि इथे राजूरच्या पुढे एक हॉटेल आहे, तिथे आम्ही जेवायला थांबलो. सगळ्यांची ऑर्डर दिली जेवणाची आणि मी आणि आणखीन एक सहकार्याची गाडी आम्ही पुढे संगमनेरला लवकर जायला निघालो, कारण उद्या सकाळी माझा 7:30 वाजता कोपरगावचा दौरा होता. मधला रस्ता बंद असल्यामुळे इकडचा चितळवेड्याचा रस्ता आम्ही घेतला आणि थोडंसं पुढे आल्यावरती एकदम काचेवरती काहीतरी आपटलं. तेव्हा मी फोनवर बोलत होते, तेव्हा माझं लक्ष नव्हतं की नेमकं आजूबाजूला काय चाललं आहे. एकदम ते येऊन आपटलं आणि ती काचा आणि जे सगळं त्याचं दगडाचं पावडर जे होतं ते सगळं तोंडात आणि डोळ्यात गेलं. मी सुखरूप आहे, मला काही झालेलं नाही आहे, पण गाडीला मात्र सगळं डॅमेज झालेलं आहे. सगळ्या काचा गाडीच्या फुटलेल्या आहेत पुढच्या. या घटना अशा का घडतात नेमके काय सांगाल याबाबत? मला खरंच माहिती नाही, कारण मी तिथून फक्त प्रचार करून निघाले होते. माझं काही कोणाशी तसं पर्सनल वगैरे किंवा असं काही नाही आहे. आम्ही प्रचार करून निघालो आणि अशी घटना घडली ती अतिशय निषेधार्ह आहे, एवढंच मी म्हणू शकते. याबाबत काही गुन्हा वगैरे दाखल करणार आहे तुम्ही? आता थोडंसं सावरायला वेळ लागतोय, कारण दुसरा आयुष्यातला असा एक ॲक्सिडेंट आहे. पण FIR नोंद करायला आम्ही आता पोलीस स्टेशनला जाणार. कार्यकर्त्यांना जी माहिती कळली, सगळे लोक आता चित्रवडे गावामध्ये जमत आहेत, तुम्ही त्यांना काय आवाहन करता? नाही, मी सगळ्यांना फोन करून सांगितलंय, सगळी करून फोन येतात की आम्ही येतोय, पण मी त्यांना हीच रिक्वेस्ट केली की इथे येऊ नका. मी सकाळी तिथे कोपरगावला जाणार, तर तिथे आपण भेटू शकतो. इथे जे 200-300 कार्यकर्ते जमलेले आहेत की त्यांनाही हे आवाहन करत आहे की तुम्ही तुमच्या घरी जा. जे काही पोलिसांचं आपल्याला मदत मिळते त्याच्यानुसार आपण पुढे FIR करत आहोत आणि मी सुखरूप आहे, मग त्याची काळजी करतो. तुम्हाला काही दुखापत झालेली नाही? नाही, काचा सगळीकडे उडाल्या अंगावर आणि डोळा वाचला खरं तर, नाही तर ते डोळ्यामध्ये गेल्या असं तर अडचण झाली असते.